दिनांक 4/12/2025 रोजी धुळे सोलापूर हायवेवर तेलंगणा राज्यातील प्रवासी फोर व्हीलरनी शिर्डीला जात असताना पाडळसिंगी नाक्याच्या पुढे ते हायवेवर थांबले असता या अज्ञात 6 आरोपींनी त्यांच्या गाडीवर अटॅक करून त्यांचे गाडीचे काचा वगैरे फोडून आतील प्रवाशांना धमकी वगैरे देऊन सोन्याचे व चांदीचे दागिने त्यांनी जबरीने चोरून त्या ठिकाणून पळून गेले होते। त्याचप्रमाणे मागील 2 महिन्यापूर्वी बीड ग्रामीण हद्दीत धुळे सोलापूर हायवेवर 3 ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे याच पद्धतीने दाखल झालेले होते। तर त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावसाहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेची विशेष टीम स्पेशल पथक तयार केलं। त्या पथकांनी याबाबत गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे आम्ही सदर आरोपीपर्यंत पोहोचू शकलो। दिनांक 12/12/25 रोजी सदर आरोपी हे खामकरवाडी वस्ती धाराशिव जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्याने आमच्या पथकांनी त्याबाबत माहिती घेऊन त्यावर सापळा रचला। सदर आरोपी हे खामकरवाडी येथून केजकडे येत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने आमच्या पथकांनी त्या आरोपींचा पाठलाग करून केज येथे नाकाबंदी लावून सदर आरोपितांना पकडण्यात यश आले। परंतु आम्हाला 3 आरोपी मिळण्यामध्ये आम्हाला यश मिळालं। बाकी 3 आरोपी त्या सदर अटक आरोपीकडून आम्ही निष्पन्न केलेले आहेत। कॉम्बिंग ऑपरेशन कशा पद्धतीने राबवलं? नाही, सदर आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी वस्ती येथे राहणारे आहेत। खामकरवाडी वस्तीचा पूर्व इतिहास पाहता तिथे बरेच अट्टल गुन्हेगार वास्तव्यास आहेत। आम्हाला पाहिजे आरोपी मिळणे आवश्यक होते। त्या अनुषंगाने काल रोजी आम्ही गेवराई पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा, RCP आणि धाराशिव स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या मदतीने ड्रोनचा वापर करून आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं। इतर आरोपीबाबत माहिती घेतली आणि या ड्रोनच्या कॅमेऱ्यामुळे त्या गुन्हेगारांच्या हालचालीबाबत आम्हाला बरीच माहिती मिळाली आणि खामकरवाडी वस्तीचं पण आम्हाला संपूर्णतः माहिती मिळण्यामध्ये मदत झालेली आहे। याच्यामध्ये किती रिकवर झाली, किती जणांना अटक केलं, काय? सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत आणि एकूण 10 तोळे 700 ग्रॅम सोनं आपण रिकवर केलेलं आहे। 4ही गुन्ह्यातील मुद्देमाल 90% रिकवर आहे। आरोपींनी वापरलेली MG विक्टर गाडी, आरोपीने वापरलेले हत्यार हे सर्व एकंदरीत टोटल 14 लाखाचा मुद्देमाल या 4ही गुन्ह्यामध्ये आम्ही जप्त केलेला आहे। प्रवाशांना काय आव्हान कराल? प्रवाशांना एवढंच आव्हान आहे की आपण धुळे सोलापूर हायवेवर प्रवास करत असताना कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा एखादं वाहन बाबत आपल्याला काही माहिती मिळाल्यास 112ला कॉल करावा। आम्ही त्या कॉल केल्यानंतर तात्काळ पोलीस मदतीला येतील आणि विशेषतः हायवेवर पेट्रोलिंग वरिष्ठांच्या आदेशाने वाढवण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।